कधी काळी माणिकचंदजी बोथरा साहेब जालन्याचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या काळात बडीसळ सारख्या ठिकाणी, चमन सारख्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते होते. त्यानंतर आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून सिमेंटच्या रस्त्याची कामं जालना शहरामध्ये सुरू झाले. ज्या माणसाने चांगली कामं केली त्या माणसाचं काम बोलत असतं. काही तांत्रिक अडचणीमुळे जालन्याची महायुती झाली नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ही नॅचरल युती गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो. तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कधीही एकत्र येणार आहे. नमस्कार मित्रांनो, जालन्याचं लक्ष लागलेले असे मोजके प्रभाग आहे जिथं सगळ्यांना इंटरेस्ट आहे काय चालू आहे. जसंच एक प्रभाग आहे तिथं असं म्हटलं जातं की नेमकं भास्कर आबाचं चालू काय ते आम्हाला दाखवा. तेच दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आपण आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाचे महानगर प्रमुख आपल्यासोबत आहेत भास्कर आबा दानवे. आबा, कसं चालू आहे सध्या प्रचार, काय रिस्पॉन्स आहे सुरू सगळ्या जनतेकडून? महानगरपालिका जालन्याची ही इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीनं ही पहिली निवडणूक आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने महानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 65 उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहे आणि निवडणुकीच्या प्रचाराचा हा अंतिम टप्पा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आमचे प्रत्येक प्रभागामध्ये 4-4 उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 5 उमेदवार आहे आणि प्रत्येकाचा प्रचार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं डोर टू डोर जाऊन प्रत्येक मतदारांशी गाठी भेटी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. आबा, जसं आता विकास कामांचा जेव्हा सगळीकडे उल्लेख येतो विकास कामं, जर तुमच्या काळातील ठराविक जी नोटिसेबल विकास कामं आहे ते सांगायचं झाल्यास काय काय आपल्या कार्यकाळात झालेलं आहे? निश्चितच 2014 पासून 2025-26 पर्यंत 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे. जालना शहरानं कधीच ज्या वेळेला फक्त कधी काळी माणिकचंदजी बोथरा साहेब जालन्याचे नगराध्यक्ष होते, त्यांच्या काळात बडीसळ सारख्या ठिकाणी, चमन सारख्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते होते. त्यानंतर आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून सिमेंटच्या रस्त्याची कामं जालना शहरामध्ये सुरू झाले. म्हणजे हे उल्लेख असा आहे की जालना शहरामध्ये कधी सिमेंट नव्हतं एवढं मोठ्या प्रमाणात आणि म्हणून सिमेंटच्या रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात झाले. ICT सारखं कॉलेज जालना शहरामध्ये आणलं, जे की देशामध्ये फक्त 3 कॉलेज आहे. पहिलं कॉलेज मुंबईला आहे, दुसरं भुवनेश्वरला आहे आणि तिसरं जालना शहरामध्ये आहे. आणि म्हणून मेडिकल कॉलेज सारखे कॉलेजेस आले, ICT सारखं कॉलेज आलं, ड्रायपोर्ट झाले, रेल्वेच्या अनुषंगानं अनेक विकासाची कामं झाली. 200 कोटी रुपये खर्च करून बघा जालन्याचं रेल्वे स्टेशनचं काम आत्ता सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी 70% काम पूर्ण झालं आणि विशेष करून त्या रेल्वे स्टेशनला राजूरच्या मंदिराचा आकार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एलिव्हेशनल त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून विकासाची अनेक कामं की तुम्हाला मी सांगू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीच्या सरकारमध्ये आणि निश्चितच माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या माध्यमातून माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्याही कार्यकाळात ते पाणी पुरवठा मंत्री असताना अनेक विकासाची कामं जालना शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झाले. आमच्या निवडणुकीचे प्रमुख माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या माध्यमातूनही ते आमदार असतानाही आणि बऱ्याच वेळेला त्यांनी संघर्ष करून निधी आणण्याचा प्रयत्न जालन्यामध्ये केला. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते आमचे आज प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सहभागी झालेले आहे. आपले जालना ग्रामीणचे अध्यक्ष नारायणरावजी कुचे साहेब आमदार ते असतील, भोकरदन आणि जाफराबादचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे हे देखील प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये त्यांनी सुद्धा उडी त्या ठिकाणी घेतली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचार आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा जालना शहरामध्ये चालू आहे. डोर टू डोर जाऊन भेटी घेतात, कॉर्नर बैठकांचं नियोजन केलेलं आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन निराकरण कशा पद्धतीनं करू शकतो असंही आम्ही या ठिकाणी प्रचाराच्या आखणीमध्ये केलेलं आहे. जसं आपण वाचताना विकासाचा पाढाच आम्हाला दाखवलं की काय किती विकास कामं झालेली आहेत. त्याच्यातच तुम्ही उल्लेख केला माणिकचंदजी बोथरांचा. जसं माणिकचंदजी बोथरा एक सक्सेसफुल नगराध्यक्ष म्हणून प्रचलित झालेले होते आपल्या इकडं, तसंच एक तुमच्याच नावाशी संलग्न असलेले भास्करराव आंबेकर देखील एक सक्सेसफुल नगराध्यक्षच्या यादीमध्ये येतात. तर आज ते शिवसेनेकडे असल्याचं त्यांना फायदा होईल असं वाटतंय का? नाही, ज्या माणसाने चांगली कामं केली त्या माणसाचं काम बोलत असतं आणि चिरकाल त्या माणसाचं नाव राहत असतं. जसं आत्ता कधीच नाही आपल्या मराठवाड्याला किंबहुना जालना जिल्ह्याला रेल्वे मंत्रीपद मिळालं होतं. माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारमधून आपल्याला मंत्रिपद मिळालं आणि विशेष म्हणजे रेल्वे मंत्रिपद मिळालं. तर दादांनी विकास करताना मनमाडपासून नांदेडपर्यंत
दुहेरीकरणाचं काम केलं, इलेक्ट्रिफिकेशनचं काम केलं, रेल्वे स्टेशनचं काम केलं. आणि कधीच आपण हयात आहे तोपर्यंत जालना ते जळगाव रेल्वे झाली नसती, मी तुम्हाला ठामपणाने सांगतो. परंतु जो राखेल तो चाखेल, आणि म्हणून दादांनी रेल्वेचं एक मोठं काम जे की जालना तो जळगाव जे उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी केलेलं आहे, आणि म्हणून त्यांचं नाव निश्चितपणे त्या ठिकाणी निघणार आहे. आणि म्हणून मी माणिकचंदजी बोत्रा यांचं नाव घेतलं की सिमेंटचे रस्ते, मी स्वतः बडी सडक पाहिलेली आहे, मी स्वतः चमन रेल्वे स्टेशनचा रस्ता सिमेंटचा पाहिलेला आहे, आणि म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी निघत असतं. जसं आपण दादांचा उल्लेख केला, नक्कीच दादांनी जी कामं केली 2014 नंतर जालन्यात जर भाजपचं नाव करण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा हे दादाचाच आहे. आता मेन जो प्रश्न होता की आंबेकर साहेब तिकडे जाण्यात जास्त फायदा की गोरंट्याल साहेब तुमच्याकडे येण्याचा जास्त फायदा भारतीय जनता पक्षाला होईल? नाही, आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, आणि ही दोन्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादाकडे सर्व सरकारमध्ये सामील आहे, सोबत मिळून काम करतात. काही तांत्रिक अडचणीमुळे जालन्याची महायुती झाली नाही, आणि म्हणून ते त्यांच्या जागेवर लढतात, आम्ही आमच्या जागेवर लढतो. परंतु आम्हाला विश्वास आहे की आमच्या जागा जास्तीत जास्त त्या ठिकाणी निवडून येतील, आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल. आम्हाला त्या ठिकाणी निश्चित 100% आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. जसं आपल्याकडे पण भावी महापौर म्हणून बघितलं जातं, उद्या चालून अशी, आता तुम्ही म्हणता की भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल, परंतु यदा कदाचित अशी परिस्थिती आली की तुम्हाला युती करावी लागली, कमी सीट्स आल्या किंवा काही कॅल्क्युलेशन तसं झालं, तर युती कोणासोबत होणार? हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ही नॅचरल युती गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो. असं जर कधी झालंच, असं तर होणार नाही, पण झालंच तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्यामध्ये सरकार आहे, चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये विकास चालू आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, केंद्रात युतीचं सरकार आहे. अशी परिस्थिती जर कधी निर्माण झाली तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कधीही एकत्र येणार आहे, त्यात काही वादच नाही. आज घडीला आपण नेमकं विरोधक कोणाला मानता, महाविकास आघाडीला का शिवसेनेला? कारण की आजच जसं अभिमन्यू खोतकर यांनी देखील उल्लेख केला की आम्हाला मूळ भाजप हा आमचा मित्र आज पण आहे, उद्या पण राहील. आम्ही विरोधक कोणालाही मानत नाही. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर गेलेलो आहे, आणि जनता जनार्दन मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे भक्कमपणानं उभा आहे. आणि म्हणून आम्ही ठामपणानं सांगतो की आम्ही मागच्या 10-12 वर्षामध्ये केलेला विकास आणि भविष्यामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार आल्याच्या नंतर जो काही आम्ही विकास करणार आहे, हा निश्चित जनतेला त्या ठिकाणी आधार देणारा विकास त्या ठिकाणी असणार आहे. केंद्रात सरकार, राज्यात सरकार, आणि म्हणून जालना महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला तर कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. ट्रिपल इंजिन सरकार निश्चित महानगरपालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटी आबा, जनतेला जर आवाहन करायचं झालं, कारण की झालं काय, आता उद्यापासून खरी बऱ्याच गोष्टींचा महापूर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, आमिष भरपूर दाखवली जातील, तर जनतेनं कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून मतदान केलं पाहिजे? 5 तारखेला आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा झाली. देवेंद्रजी जेवढं बोलतात तेवढं त्या ठिकाणी करत असतात. तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणीसारखा मोठा निर्णय त्यांनी घेतला, आणि लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये पगार त्या ठिकाणी मिळतो. शेतकऱ्यांसाठी असेल, व्यापाऱ्यांसाठी असेल, सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा देवेंद्रजी मुख्यमंत्री साहेब आपले जालना शहरामध्ये बोलले, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहून ही संपूर्ण मतदार जनता भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झालेली आहे. विकास फक्त भारतीय जनता पार्टी करू शकतं, म्हणून आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेपर्यंत जात आहोत. धन्यवाद आबा. एकूणच जर आपण बघितलं, आबांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या, आणि भविष्यात काय पॉसिबिलिटी होऊ शकतात इनडायरेक्टली त्यांनी आज ग्रीन सिग्नल दिलेलं आहे की उद्या भविष्यात जर गरज भासली तर युती, जी नैसर्गिक युती म्हटली जाते राज्यात जी आहे, ती होण्याचीच शक्यता असणार आहे. कारण की एक आबांकडं, भास्करराव दानवे यांच्याकडं एक महापौरचा चेहरा म्हणून देखील बघितलं जातं. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार, आणि त्याच जोरावर भारतीय जनता पक्ष क्लिअर मॅन्डेट घेणार या निवडणुकीमध्ये, हे देखील त्यांनी सांगितलंय. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.